तर मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करणार आहे. बाबासाहेब यांचे जीवन चरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एखादी बुद्धिमान व्यक्ती धुळीतून धुरंधर कशी होऊ शकते हे त्यांच्या चरित्राच्या आधारे लक्षात येते. पददलित समाजाला माणुसकीचे हक्क मिळावे, त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी, भारतातील अस्पृश्यता नष्ट व्हावी आणि भारत बलशाही व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. पददलितांमध्ये स्वाभिमान नवचैतन्य निर्माण केले. त्यांचा खरा पिंड विद्यावासंगी पंडिताचा होता. लेखन, वाचन, संशोधन, भाषण याच्यात ते रमणारे होते. पण आयुष्यातील 3/4 वेळ त्यांनी दलितांच्या लढवय्यासाठी खर्च केला. हे खर्च केल्यामुळे त्यांना अपेक्षित तेवढे ग्रंथलेखन करता आले नाही. ही त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आणि जगातील पंडितांचा विश्वातील मोठी हानी होती. पण अस्पृश्यता निवारणे त्यांचे कार्य विश्वातील अस्मरणीय आहे. खरोखर या विश्वात जे काही बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण्याचे जे काम केले, जे काही केले, हे कोणीही करू शकले नाही. अहोरात्र झटले ते. अस्पृश्यांना न्याय मिळण्यासाठी ते अहोरात्र झटले. त्यांना स्वातंत्र्य समतासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली. त्यांचे चरित्र जाणून घेण्यापूर्वी मी बाबासाहेबांच्या अगोदरची परिस्थितीबद्दल थोडंसं बोलणार आहे. बाबासाहेबांचे घराणे हे महार जातीचे होते. बरेच जरी काही गोष्टी ऐकलेल्या असतील पण पुन्हा त्याचा हे होईल तर काही गोष्टी बरं सर्वांना माहिती असतील, वाचल्याही असतील. तर महार घराण्याचे होते. त्यांचा स्पर्श देखील अपवित्र मानित होते, हे सर्वांनाच माहीत आहे नाही का. त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नसे, देवळात प्रवेश मिळत नसे. दुःख, दारिद्र्य, दास्य हे जीवन अस्पृश्यांची अनिष्ट रूढी नष्ट व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. असं नाही की त्याच्या आधी अनेकांनी प्रयत्न केले. गौतम बुद्धांनी अस्पृश्यांना दीक्षा दिली. 11व्या शतकात रामानुजाची यांनी स्वतः स्थापन केलेले देवळं व मठ वर्षातील काही दिवस अस्पृश्यांना खुले ठेवले. कर्नाटकातील ब्राह्मण भस्मेश्वर यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. बंगालमधील चैतन्य स्वामीचे काही शिष्य अस्पृश्य होते. महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी आणि संत कबीर भक्तीच्या क्षेत्रात एकात्मता आणली त्यांनी. नामदेव, तुकाराम या सर्वांनी प्रयत्न केले. चोखामेळ्याच्या कुटुंबाने आम्हाला माणुसकीने
वागवा असा आक्रोश केला. पण भागवत धर्मातील संतांनाही व्यवहारात भागवत धर्मातील संतांनाही व्यवहारात जाती नष्ट करणे शक्य झाले नाही. पेशवाई म्हणजेच ब्राह्मणशाही होती. जून 1818 मध्ये महाराष्ट्रातील मराठी साम्राज्य नष्ट झाले व इंग्रजी राजवट सुरू झाली. येथील सामान्य माणूस दुसऱ्या बाजीरावाच्या राजवटीला कंटाळला होता. इतर प्रांतातील इंग्रजांचे राजवटीचे कौतुक करत होते. ब्रिटिश राजवटीने जनतेला एक छत्री अंमल, दळणवळणाच्या सोयी, कायदा व सुव्यवस्था, शांतता, मुद्रण कला, आर्थिक व भौतिक संस्कृतीची परिचय करून दिला. समाजातील सर्व थरांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. रेल्वे, दळणवळणाच्या साधने वाढवली. ब्रिटिश गव्हर्नर तर LP सटनचे मत होते की जनतेला शिक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ख्रिस्ती मिशनरीनी मराठी शाळा महाराष्ट्रात सुरू केल्या. सर्व जाती जमातीच्या मुलामुलींना शाळेत प्रवेश द्यावे असे सरकारचे प्रयत्न होते. सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे कनिष्ठ वर्गातील मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. शिक्षण केवळ ब्राह्मणाची मिराजदारी राहिली नाही. म्हणून महात्मा फुले यांना शिक्षणाची संधी मिळाली व अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात प्रत्यक्ष कार्याला आरंभ केला. महात्मा फुले एका ब्राह्मणाच्या मित्राच्या लग्नात सनातनी ब्राह्मणांनी महात्मा फुलेंचा अपमान केला. तर त्यांच्या जीवनाला कलाटणी तेव्हा त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, कारण त्यांनी स्वतः ते अनुभवलं. सामाजिक क्रांती घडवून आणण्याचे कार्य किती महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली महात्मा फुलेंना. तो प्रसंग त्यांच्या आयुष्यातील चळवळीचे उगमस्थान ठरला. हिंदू समाजाच्या मनावर राज्य करणारे दुष्ट निष्ठुर चालीरीतीवर हल्ला करायचा निश्चय केला व शूद्रांच्या जन्मताच उच्च निस्तेची उखडून टाकायचं, जी उच्च निश्चिता आहे ती ते उखडून टाकायचं असं त्यांनी प्रयत्न केला, निश्चय केला त्यांनी. कोणी? महात्मा फुलेंनी. बाबासाहेबांचे बालपण. 1858 साली मुंबई राज्याचे गव्हर्नरने पत्रक काढले व सर्व शाळांना कळविले की ज्या सरकारी शाळेत सर्व जातीच्या मुलांना प्रवेश मिळेल त्यांना सरकार मदत मिळेल, सरकारी मदत मिळेल. शूद्रांना त्याचा फायदा झाला आणि त्यामुळे मालोजी सपकाळ लष्करी शिपाई झाले, म्हणजे बाबासाहेबांचे आजोबा. शिपाईच्या मुलांच्या छावणीतच शाळा असत, म्हणून रामजी बाबाचे शिक्षण झाले. पुण्याच्या पंतोजी शाळेत शिक्षक पेशाचे शिक्षण घेतले. ते आधी शिक्षक व नंतर लष्करी छावणीत ते मुख्याध्यापक झाले. मेजरपर्यंत त्यांची बढती झाली, जे त्यांची पोस्ट मेजरपर्यंत झाली.
नोकरीमध्ये. 14 एप्रिल 1891 भीमाचा जन्म झाला. भीमा 2-3 वर्षाचा असतानाच रामजी बाबा रिटायर झाले. कोकणात दापोलीला राहिले. 50 रुपये पेन्शन मिळाल्यामुळे त्यांचं भागत नव्हते. त्यावेळेस त्यांना 50 रुपये पेन्शन मिळते आणि त्या 50 रुपये पेन्शनमध्ये त्यांचं कुटुंबाचं पालनपोषण होत नव्हतं. 5 वर्षाची असतानाच बाबासाहेबांची आई वारली. रामजी बाबा नाथपंथी होते. त्यांना अध्यात्मिकाचं आवड होती. त्यांची रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथाचा अभ्यास केला. ते रोज पहाटे अभंग, स्तोत्र, पदे म्हणत असत. मुलांकडून पाठ करून घेत. ते रोज पहाटे मुलांकडून पाठ करून घेत. त्यांच्यावर सुसंस्कार व्हावा म्हणून त्यांना महाभारतातील व रामायणातील कथा सांगत असत. बालपणी वाचनाचा, पाठांतराचा फायदा भीमरावांना आपली मासिके चालवताना झाला. आपल्या पायावर उभे राहावे म्हणून सातारा स्टेशनवर बाबासाहेबांनी कमाली केली. त्या सातारा गावात, कारण बाबासाहेब परिस्थिती नाजूक असल्यामुळे बाबासाहेबांना वाटलं की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहा. किती लहान असताना ते त्या रेल्वे स्टेशनवर हमाली करण्याचं काम केलं त्यांनी. सातारा गावात अस्पृश्यांचे चटके सोसावे लागले त्यांना. अस्पृश्यता तर त्यावेळेला होतीच आणि ते अस्पृश्याचे चटके बाबासाहेबांनी सोसले. साताऱ्यामध्ये त्यांना भरपूर अनुभव आले. दापोलीच्या शाळेतही त्यांची अवहेलना देत होते. त्यांचं तिथं देखील खूप अपमान झाले. शाळेमध्ये देखील अस्पृश्य म्हणून जवळ बसू देत नसत, बोलत नसत. कधी मुलं बोलत नसत एकमेकांना किंवा त्यांच्याशी कोणी विद्यार्थी जे असेल ते बोलत नसत. वऱ्हाड्यात बसत असेल. शाळेच्या ज्या वऱ्हाडा असेल, तो ओटा असेल, त्या ओट्यावर बसत असत आणि साताऱ्याला तर घरूनच पोते घेऊन जावं लागत असेल आणि त्या पोत्यावर बाबासाहेब बसत असत. फळ्यावर काही लिहायला गेले तर मुलं काय करत असेल, धावून डबे दूर जाऊन ठेवत असेल. फळ्यावरही काही जाऊन असे दुकानदार लांबून कपडे फेकत असेल. केस त्यांच्या बहिणी कापत असत. काही शिक्षकांनी मात्र त्यांच्या हुशारीचे कौतुक केले. बरेच काही शिक्षक असे होते की बाबासाहेब त्यांची जी हुशारी होती ते त्याचं खूप कौतुक केले त्यांनी. त्यांचे सबका आडनाव बदलून आंबेडकर आडनाव त्यांना दिले. साताऱ्याची नोकरी संपल्यावर मुंबईत परळ चाळीत ते एका लहानशा छोट्या खोलीमध्ये ते राहायला लागले. त्यांचे वडील तिथे. वडिलांनी त्यांची हुशारी पाहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. ते स्वतः त्या इंग्रजी शिकली. मध्यरात्री उठून चिमणीच्या प्रकाशात भीम अभ्यास करत असे. तर आताच्या जे मुलं आहे, युवकांना माझं सांगणं आहे की काय परिस्थिती होती त्यावेळेची, कशा पद्धतीने बाबासाहेबांनी अभ्यास केला. आज आपल्याला किती सुव्यवस्था आहे तरी पण मुलांना अभ्यासाचं सांगावं लागतं. तर आपण कुठं आहोत, आपण काय करतो आहोत नाही का, की खरोखर बाबासाहेबांचं आपण जे काही त्यांच्यापासून काय घ्यायचं. 18 तास अभ्यास करत होते बाबासाहेब. तर आपण 2 तासात कंटाळतो तर ते 18 तास अभ्यास करत होते. अहोरात्र अभ्यास करत होते. केळुसकर गुरुजींनी त्यांना मदत. हे भैया हे कट कर रे भैया.
1907 मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाले. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? चाळीतील लोकांनी सत्कार सभा आयोजित केली. केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिले पुस्तक, ते बुद्धचरित्राचे जे पुस्तक होते ते केळुस्कर गुरुजींनी त्यांना भेट म्हणून दिली. सी.के. बोले यांनीही दलितांबद्दल आपुलकी दाखवली. त्यांनी भीमरावांचे जाहीरपणे कौतुक केले. बाबासाहेबांचे त्यांनी जाहीरपणे कौतुक केले सी.के. बोले यांनी. नंतरच्या काळात भीमरावांच्या चळवळीचे पाठीराखे झाले. त्यांनी विधिमंडळामध्ये ठराव पास करून पाणवठे, रुग्णालय, शाळा खुल्या केल्या. केळुस्कर गुरुजींनी भीमाने महाविद्यालयात शिक्षण घ्यावे असा आग्रह केला. बडोद्याचे दानशूर नरेश म्हणजे राजे या त्यांनी भीमाला शिष्यवृत्ती दिली. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे देखील त्यांना अस्पृश्य मानले गेले. त्यांना पिण्यालाही पाणी मिळत नसे. तेथील प्राध्यापक हुलकर हे भीमरावांना कपडे व पुस्तकं देत असत. 1912 मध्ये इंग्रजी, पर्शियन हे प्रमुख विषय घेऊन बाबासाहेब BA झाले. सयाजी महाराजांना 10 वर्ष नोकरी करेन असे आश्वासन दिले की त्यांच्यामध्ये तो करार झाला की मी 10 वर्ष तुमच्या याच्यात नोकरी करेन. त्यांनी जे त्यांना शिष्यवृत्ती दिली त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं की मी 10 वर्ष ते सर्व्हिस करेन तुमच्या. ते बडोद्याला गेले व रामजी बाबांचे निधन झाले. त्यांचं प्रेमळ आधार नष्ट झाला. अमेरिकेला प्रयाण. बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड ते रत्नपारखी असल्यामुळे भीमरावाची गुणवत्ता लक्षात आले. याला परदेशात पाठवले तर निश्चितच नावलौकिक संपादन करेल. परत आल्यावर आपल्या संस्थानाचा विकास करण्यास त्यांनी अमेरिकेला पाठवायचे ठरवले. त्यांच्यामधला करार माझा सर्व वेळ अभ्यासासाठी मी खर्च करेन आणि अभ्यास आटोपल्यानंतर बडोद्याच्या संस्थेमध्ये नोकरी करेन. 4 जून 1913 मध्ये ते अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र व मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास सुरू केला. अर्धपोटी राहून शिष्यवृत्तीच्या पैशातून जुने ग्रंथ विकत घेत असत. त्यांना पुस्तकांचं फार वेळ होतं. ते पुस्तकांचं माहिती आहे आपल्याला सर्वांना की राज जे आहे का तिथं काय ग्रंथालय आहे नाही का राजगृहमध्ये. राजगृह हे काय ग्रंथालय होतं त्यांचं. तर जुने ग्रंथ विकत घेतले. 18 तास अभ्यास करत त्यांनी फक्त अभ्यासातच त्यांनी वेळ घातला. त्यांचा जो प्रयत्न केला त्यांनी अभ्यासातच. मात्र बाकी त्यांनी का नाटके पाहिले नाही किंवा सिनेमा पाहिले नाही किंवा कुठं प्रेक्षणीय स्थळं पाहिले नाही. ते फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास करत होते. लेखन, वाचन, संशोधन यावर लक्ष केंद्रित केले. ग्रंथालयात सर्वात आधी येणारा व सर्वात शेवटी जाणारा विद्यार्थी म्हणून लोक त्यांना ओळखीत असेल. तर विद्यार्थी म्हणून तुम्ही लोक ओळखीत असेल त्यांना की ते अगोदर येत होते आणि
उशिरा जात होते. एन्शंट इंडियन कॉमर्स म्हणजे प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून भीमरावांनी 1915 मध्ये न्यूयॉर्कला MA ची पदवी संपादन केली. प्राचार्य गोल्डन बेशर यांच्या वादसभेत त्यांनी आपला प्रबंध वाचला. त्यांचा विषय होता कस्टम इन इंडिया वेअर मॅकॅनिझम जेनेरिस अँड डेव्हलपमेंट म्हणजे भारतातील जाती व त्यांची रचना, तिची उत्पत्ती आणि वाढ. अर्थशास्त्र आणि राजनीती हे त्यांचे आवडते विषय होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांच्या भारतातील राज्यकारभाराचा अभ्यास केला. भारताचा राष्ट्रीय नफाचा वाटा एक ऐतिहासिक आणि पृथक्करणात्मक परिशीलन हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर करून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळवली. हा प्रबंध नंतर ब्रिटिश भारतातील प्रांतिक वैद्यकीय उत्क्रांती या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांचे तेथील गुरु सेलिग्मन यांनी ग्रंथाची स्तुती करून म्हटले की या विषयाचा इतका सखोल अभ्यास दुसऱ्याने कोणी केल्याने मला माहीत नाही. हा म्हणजे असा इतका सखोल अभ्यास केलेला असं मला माहीत नाही की एवढी त्यांची स्तुती करत होते. हा ग्रंथ भीमरावांनी कृतज्ञ बुद्धीने सयाजीराव महाराजांना अर्पण केला. या ग्रंथात बाबासाहेबांना ब्रिटिश साम्राज्यवादी नोकरशाही आणि भारतातील प्रतिगामी शक्ती याच्यावर प्रखर टीका केली आहे. ब्रिटिशांनी भारतात शांतता प्रस्थापित केली मान्य करता व शांतता व सुव्यवस्था एवढ्यावरच लोकांनी समाधान मानू नये असेही सुचवितात. त्यांच्या मागे आपली धोरण ठरविताना ब्रिटिश सरकारकर्ते ब्रिटिशमध्ये उद्योगधंदे व भारतातील भांडवलदार यांचा हिताचा विचार करतात. हा भरगडा जाणारा दलित समाज असतो. कोणत्याही देशाला त्याचे राजकीय हक्क नाकारता येत नाही. या ग्रंथातून बाबासाहेबांचा राष्ट्रवादी दृष्टिकोन व्यक्त होतो. या ग्रंथात पाश्चिमात्य देशात फारच मोठे विद्वत्ता मान्यता मिळाली. 1926 भारतीय चलनविषयी विचार करण्यासाठी कमिशन भारतात आले. त्या मंडळापुढे बाबासाहेबांनी साक्ष झाली बाबासाहेबांची. त्यावेळी त्या मंडळाच्या सदस्यांकडे बाबासाहेबांच्या ग्रंथाची प्रत होती. इतका तो ग्रंथ काय झाला महत्त्वाचा ठरला. अमेरिकेत असताना दलित स्त्रियांवर होणारा अत्याचाराचा विचार करत ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणता उपाय करता येईल याचे चिंतन करत असत. अमेरिकेतून आपल्या वडिलांच्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात त्यांनी दलितांची दुःखस्थिती नष्ट व्हायची असेल तर शिक्षणाचा प्रसार करायला अग्रपूर्वक सुचविले. एक वाक्याचा उल्लेख केला. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जेव्हा संधीची लाट येते तेव्हा त्यांनी त्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग केला तरच मनुष्याला वैभव प्राप्त होतो.
नशीब, दैववाद, धर्म, भोळेपणा या गोष्टीवर टीका केली. लंडनला राहून कायदा आणि अर्थशास्त्र यांचा उचित पदव्या संपादन करून नंतर भारतात परत जायचे असे ठरविले. 1916 लंडनला पोचतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्स महाविद्यालय DSc साठी अभ्यास सुरू केला. ग्रेजंट संस्थेतील बॅरिस्टरच्या अभ्यासाला सुरुवात केली. पण तेवढ्यात भारतातून बडोद्याच्या दिवाणाने पत्र पाठवले, तुम्ही भारतात परत या, शिष्यवृत्तीचा काळ संपला आहे तुमचा, तर बडोद्याच्या संस्थेत रुजू व्हा. ते निराश झाले. ते निराश होऊन भारतात परत पुन्हा लंडनला जायचं आणि दोन्ही पदव्या मिळवायच्या असा निश्चय केला. माझे अध्ययन पूर्ण करण्यासाठी लवकरच परत येईल असे त्यांनी प्राध्यापकांना सांगितलं की मी हे दोन जे माझे अध्ययन आहेत हे मी माझा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा परत येईल असे सांगून ते 21 ऑगस्ट 1917 भारतात परतले. बडोद्याचा अनुभव उंच विद्याभूषित घेऊन असले तरी समाजाचा दृष्टिकोन बदलला नाही. बडोद्याच्या संस्थेमध्ये अकाउंटंट जनरल ही उंच पदवीची त्यांना नोकरी मिळाली. सवर्ण मंडळी अस्पृश्य म्हणून पदोपदी अपमान होईल. शिपाई टेबलावर दुरून फाईल फेकत असत. राहायला जागा देत नसत. तहान भुकेने वाकळून बाबासाहेब एका झाडाखाली बसून अक्षरशः अक्षाबुक्षी रडले. अस्पृश्य कितीही विद्वान झाला माणूस तरी तो अस्पृश्य या अनुभवाने त्यांना तीव्र दुःख निराशाने ते मुंबईला परतले. स्टॉक अँड शेअर्स धंद्यातील कंपन्यांना सल्ला देणारी कंपनी सुरू केली. तिथेही अस्पृश्यता आडवी आली. सामाजिक पुनर्रचनेची तत्त्वे यावर ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याप्रमाणे भारतातील लहान लहान जमिनी त्यावर उपाययोजना यावर ग्रंथ प्रसिद्ध केला. पुन्हा ते लंडनला गेले. काटकसरीने वाचवलेले पैसे ते पुन्हा लंडनला पैसे थोडे त्यांनी काटकसरीने जे पैसे त्यांनी वाचवलेले ते पुन्हा त्यांचा जो ध्येय होतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा गेले आणि स्वतः ते पायी चालत असेल, पावाचा तुकडा खात असेल, अशा प्रकारे ते लंडनला शिक्षण घेत होते. शाहू महाराजांच्या साहाय्याने 1920 मध्ये अर्थशास्त्र व बॅरिस्टरचा अभ्यास केला. 1922 मध्ये चलनाचा प्रश्न प्रबंध लिहिला. हा विद्यापीठाला सादर केला. त्याच वेळी ते बॅरिस्टर झाले व 1923 मध्ये त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. 1923 त्यांचे तो प्रबंध ग्रंथरूपाने इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांना आता सामर्थ्य अहोरात्र कष्टाने त्यांनी अभ्यास केला. अस्पृश्यांचे प्रयत्न अस्पृश्यता नष्ट करण्याचे. 4 ऑगस्ट 1923 C.K. बोले यांनी मुंबई विधिमंडळात एक ठराव मान्य केला. सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालय, न्यायालय सर्वत्र ठिकाणी अस्पृश्यांना खुले करावे, खुले असावे. जर मान्य केले नाही तर ते सत्याग्रह करतील अशी धमकी C.K. बोलेंनी सरकारला दिली.
बहिष्कृत हितकरणी सभा अस्पृश्यांना राजकीय सामाजिक अडचणी सरकारसमोर मांडण्यासाठी 20 जुलै 1924 मध्ये मध्यवर्ती संस्था बहिष्कृत हितकरणी सभा बहिष्कृतमध्ये समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार, वसतिगृह, वाचनालय, शिक्षण संस्था, स्वाध्याय संघ, बहिष्कृताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक व शेतीविषयी शाळा चालवणे हे ध्येय अस्पृश्यांबद्दल सहानुभूती असणाऱ्या उंचवर्णीयांचाही सभासद म्हणून विचार केला. श्री चिमणलाल शेटलवाड हे अध्यक्ष, डॉक्टर रामपूर परांजपे, बाळासाहेब खरे हे उपाध्यक्ष, बाबासाहेब हे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने बाबासाहेबांना विधिमंडळात सदस्य केले. महाड येथे बहिष्कृत परिषद 19 मार्च 1927 रोजी समाजाचे मानवी हक्क मिळवण्यासाठी बाबांनी महाड लढ्याचे रणशिंग फुंकले. 2 शत्रू होते त्यांना, ब्रिटिश सरकार व अस्पृश्य लोक. नागपूर व मुंबई भागातून शिदोरी सह 5000 लोक आले. सी.के. बोले यांनी मुंबई विधिमंडळात पास केलेले ठराव दिला. महाड नगरपालिकेने हे तळे खुले करावे. सहस्रबुद्धे चित्रटिपणीस यांचा पाठिंबा होता. काही स्पृश्य लोकांनी अंग काढून घेतले. अस्पृश्य लोक पाणी तात्पुरते त्या महापालिकेने जे खुले केले होते तळे, तर अस्पृश्य लोक पाणी वापरण्यास घाबरत होते. महाडचा सत्याग्रह. दुसरी परिषद 25 डिसेंबर स्पृश्य लोकांनी अस्पृश्य लोकांवर फिर्याद केली म्हणून जिल्हा अधिकाऱ्याने तळ्यावर जाण्यासाठी सत्याग्रहाला बंदी घातली. बाबासाहेब त्यांना भेटायला गेले. जिल्हा अधिकाऱ्याने त्यांना विनंती केली. बाबासाहेब म्हटले की या तळ्याचे पाणी आतापर्यंत पिलो नाही तर आम्ही काही मेलो नाही, पण आम्ही देखील तुमच्यासारखी माणसं आहोत. गुरांना पाणी पिऊ देत, गुरं पाणी पिऊ शकता, आम्ही का नाही हे सिद्ध करायचे. जिल्हा अधिकाऱ्याला सांगितले. सभेत यावे. गायकवाड व राजभोज शिवकर हे सत्याग्रहात सामील झाले. राजभोज व सहस्रबुद्धे यांची भाषणे झाली. बाबासाहेब सत्याग्रही लोकांना म्हणाले, आपण आपले समर्थनिशी लढले पाहिजे. आपल्यामध्ये जेवढं सामर्थ्य आहे तसं आपण लढले पाहिजे. तुरुंगात गेले तरी डगमगले नाही पाहिजे. लोकांना म्हणाले, आपण घाबरू नका. तुरुंगात जरी गेलो तरी घाबरायचं नाही. रात्री 9 वाजता एक काही क्रांतिकारक घटना घडली. एका खड्ड्यात मनुस्मृती जाळली व नवी मनुस्मृती करण्यासाठी मागणी. या स्मृती जाळल्यामुळे स्पृश्य लोकांपासून तर शंकराचार्यापर्यंत धक्का बसला. सत्याग्रह त्या दिवशी तहकूब झाला. महाडचा धर्मसंगर आणि बहिष्कृत भारत. 19 व 20 मार्च 1927 बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन झाले. 14 तळ्याचे पाणी चाखले, भाषण केले, मारहाण झाली. चैतन्य निर्माणसाठी वृत्तपत्र काढले. त्यासाठी पैसा 20,000 रुपयांचा फंड गोळा केला. महाड परिषदेनंतर 13 दिवसांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला आणि या 2 वर्षात 34 अंक निघाले. पहिले 3 अंक
सत्याग्रहाबद्दलच लिहिलेले. एक पहिलं गोष्ट म्हणजे महाड येथील धर्मसंघ आणि वरिष्ठाची जबाबदारी. दुसरं, महाड इंग्रज सरकारची जबाबदारी आहे. तिसरं, अस्पृश्यांची जबाबदारी. स्पृश्य लोकांनी गोमूत्र तळ्यामध्ये शेण टाकून तळ्याचे पाणी पवित्र केले. हे 3 गोष्टी त्यांनी त्या पहिल्या अंकात लिहिलेले. विधिमंडळ सदस्य म्हणून नेमणूक 1927 सदस्य नियुक्त झाले. सदस्य म्हणून त्यांनी अर्थ संकल्पावर व दारूबंदीवर टीका केली. बाबासाहेब खालच्या वर्गाच्या लोकांनी केलं. सामान्य माणसाला सुलभ शिक्षण व्यवस्था असली पाहिजे. खालच्या वर्गाच्या लोकांना उच्च शिक्षणासाठी खर्चिक बाब नसली पाहिजे. खालच्या वर्गाच्या लोकांना वरच्या पातळीवर आणण्यासाठी सवलती पाहिजे. शाळेत समबुद्धीचे निपक्षपाती शिक्षक असले पाहिजे. शिक्षणाचे सूत्र ब्राह्मणाच्या हाती देऊ नका. बहिष्कृत भारतमधील शिक्षणविषयीचे विचार बाबासाहेबांचे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. देशातील बहुजन समाज निरक्षर आहे. शिक्षण घेणे लोकांच्या खुशीवर सोपले तर काही शक्य लागतील. जर लोकांच्या खुशीवर शिक्षण घ्यायचं तर समजा की कित्येक वर्ष जातील, कित्येक वर्ष लागतील. प्राथमिक शिक्षणासाठी शक्तीचा फायदा गरज लोकांना साक्षर करणे सरकारची जबाबदारी. इतर गोष्टीत काटकसर व शिक्षणात भर. प्राथमिक शिक्षणासाठी गरीब मुलांची जबाबदारी घ्यावी. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रजेचे 4 भाग पाहिजे: ब्राह्मण वर्ग, मध्यम, कनिष्ठ, मुसलमान. शिक्षण प्रसाराचे प्रयत्न. शिका, संघटित व्हा, लढा द्या. हे बहिष्कृत हितकरणीचे ब्रीदवाक्य होते. जून 1928 मध्ये त्यांनी 2 छात्रालय सुरू केले. अस्पृश्य मुलांसाठी शिक्षण खर्च अवघड म्हणून सरकारने छात्रालयांना मदत करावी असे कळविले. आवाहन केले त्यांनी. त्यांच्या प्रतिसाद म्हणून राज्यपालांनी 18 ऑक्टोबर 28 5 छात्रालय अनुदानित मान्यता दिली. नंतर नगरपालिकेकडून अस्पृश्य मुलांना फीमध्ये सूट दिली. छात्रालय उभारण्यासाठी विनामूल्य जागा दिली. कर्मवीर शिंदे व सावरकर अस्पृश्य मुलांनाही शाळेत प्रवेश मिळावा. विधिमंडळ आणि महान वतन सुधारणा कायदा. सरकारी कार्यालयामध्ये अस्पृश्यांसाठी नेमणूक, वरिष्ठ पदासाठी मागणी सरकारकडे होत नाही. सरकारवर टीका करीत राज्यपाल विल्सन व यांच्याशी वाद. सरकार नियुक्त सभासद असल्यावर देखील टीका करतात. राज्यपालांनी नापसंती व्यक्त केली. बाबासाहेब परखडपणे बोलले, माझ्या बुद्धीला पटते तेच मी विधिमंडळात बोलतो. त्यांच्या या प्रयत्नामुळे दलितांच्या नेमणूकबाबत सरकारी धोरणात परिवर्तन घडून आले. सरकार स्त्रियांना प्रसूती काळात सवलती द्यावी. 19 मार्च 1928 महार वतनाच्या कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक मांडले. महार वतनाने प्रश्न फक्त महार जाती पुरता नाही तर साऱ्या अस्पृश्य जातीचा आहे. वतन म्हणजे वंश परंपराचे मुद्दा. पूर्वी गावात 12 बलुतेदार होते. इंग्रज सरकारने
कपात करून 4 बलुतेदार निश्चित केले. पाटील, कुलकर्णी, महार आणि जागल्या. पहिला दोष महाराजांना म्हणजे निश्चित कामं नव्हते. पहिला दोष असा होता की महाराजांना कोणती असं निश्चित असा व्यवसाय नव्हता. तर पडेल ते कामं करायचे असे करत होते. तर मिळेल ते खायचे, जे काही हे सर्व लक्षात घेता महार वतन खालसा करावे असे बाबासाहेबांना वाटले. या वतनामुळे महार स्वाभिमानाने शून्य झाले आहे. महाराजांनी स्वाभिमानाने राहिले पाहिजे, कर्तृत्वाची पराकाष्ठा केली पाहिजे. बाबासाहेबांनी वतन गेल्याशिवाय स्वावलंबी होणार नाही असे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांनी बोलले. बोलुते व पगार जरी बंद केला तरी जुन्या कार्यकर्त्याकडून मिळालेल्या जमिनी काढू नये. वतनदारी त्यांच्या विकासाचे वाटेवरील गाडी आहे. बाबासाहेबांचे अस्पृश्यता संबंधी विचार त्यांच्या लहरीला रूढ म्हणतात व रूढीलाच कायदा म्हणून जबरदस्तीने अस्पृश्यांवर लादतात. जोपर्यंत अस्पृश्य स्वतःला हिंदू धर्मीय म्हणून घेतात व स्पृश्यही हिंदू समाजात तोपर्यंत व्यक्ती मात्राचा हिंदू समजतात. स्पृश्यही हिंदू समजतात अस्पृश्यांना. तोपर्यंत व्यक्ती समाजाच्या स्वतंत्र समता न्याय या गोष्टीसाठी अस्पृश्य लढत राहणार. अस्पृश्य गुलामगिरी आहे. गुलामगिरी व धर्म एक ठिकाणी नांदू शकत नाही. बहिष्कृत भारत 25 नोव्हेंबर 1927 ला आमची चळवळीचा उद्देश लोकसंग्रह आहे. हिंदुत्व जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे, हिंदुत्वाचा प्राण प्रतिष्ठा जितकी वरिष्ठसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या वैश्यांनी व तुकारामसारख्या शूद्रांनी केली, तितकीच वाल्मिकी, चोखा मेळाने देखील रोहिदास यांनी अस्पृश्यांनी केलेली आहे. मंदिर प्रवेशाचा लढा. बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाचा लढा 1930 साली सुरू केला. बहिष्कृतमध्ये म्हटले आहे. 1927 ला अस्पृश्यांचा आग्रह देवळात जाण्याची आवश्यकता काय होती, तर अस्पृश्यांच्या स्पर्शाने देवळे भ्रष्ट होत नाही, मूर्ती अपवित्र होत नाही का, हे सिद्ध करायचे होते. अस्पृश्य देवदर्शना वाचून काही तडफडत नव्हते असे नाही, तर त्यांना बरोबरीचे हक्क मिळावा ते सर्वांनाच मान्य नव्हता. बाबांनी मंदिराची चळवळ सुरू केली तेव्हा हिंदू महासभेने अस्पृश्यांसाठी वेगळी मंदिरे बांधण्याची टूम काढली. ही कल्पना पोरकटपणाची आहे. अस्पृश्यांसाठी वेगळ्या गाड्या, रेल्वे, कोर्ट कचेऱ्या, रस्ते सुचवल्या जात नाही आणि मात्र अस्पृश्यांसाठी मंदिरं दुसरे बांधणे हे म्हणजे काय पोरकटपणा आहे. अस्पृश्यांसाठी सुचविल्या जात नाही हे नशीब. आम्हाला समाज परिवर्तन हवे आहे. 29 जुलै 1927च्या बहिष्कृत अंकात म्हणतात, दलितांशी न्यायाने पागत नाही, मग लोकशाही व स्वराज्य तुमच्या तोंडी शोभत नाही. मुंबईत फणसवाडीतील देवळातून बाबांना बाहेर काढले व मंदिर शुद्ध करण्यात आले. काळाराम मंदिर 1930, नाशिकला व अमरावतीच्या मंदिर प्रवेश लढा दोन्ही ठिकाणी सत्याग्रहाचा उपयोग झाला नाही. जगन्नाथपुरीच्या मंदिरात ब्रिटिश राज्यपाल लिथुगो जाऊ शकतो, पण बाबासाहेब जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? बाबासाहेब म्हणतात, माझे तत्वज्ञान
3 शब्दात गुंतता येईल: समता, स्वातंत्र्य, बंधुत्व. हा 3 शब्दांनी माझं जे तत्वज्ञान आहे हे 3 शब्दात. हा सत्याग्रह प्रतिकात्मक असेल, समाज जागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळे दलितांचे मनोधैर्य वाढले. 2 मार्च 1926ला काळाराम मंदिराचा लढा सुरू झाला. स्थानिक सत्याग्रह समितीचे मंदिराच्या व्यवस्थापकांनी लेखी सूचना दिली. अस्पृश्यांना हे मंदिर खुले न झाल्यास सत्याग्रह करू. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यामधून 15,000 लोक आले. हा सत्याग्रह 9 एप्रिलपर्यंत चालला. गोलमेज परिषद 8 ऑगस्ट 1930 रोजी अखिल भारतीय बहिष्कृतचे अध्यक्षपद भूषविले. स्वराज्य हे अस्पृश्य समाजाचे ध्येय आहे अशी घोषणा केली. दलितांचे सैन्य ब्रिटिश राज्यात संपणार नाही, ते स्वराज्याचे घटनेचे द्वार व आपल्या हाती राजकीय अधिकार आल्यावर संपेल अशी राष्ट्रवादी भूमिका मांडली. सायमन कमिशन पुढे ज्यावेळी साक्ष दिली तेव्हापासून त्यांचा राष्ट्रहित दक्ष व समतोल दृष्टिकोन सर्वांच्या लक्षात आला. त्यांच्याकडे राष्ट्रभक्त राजकारणपटू म्हणून पाहिले गेले. लंडनच्या गोलमेज परिषद डॉक्टर बाबासाहेब अस्पृश्यांचे नेते म्हणून व मद्रासचे श्रीनिवास यांना आमंत्रित 12 नोव्हेंबर 1930 परिषदेमध्ये. अस्पृश्यांची दुःख जगाला ज्ञात गेली. बाबासाहेबांचे गोलमेज परिषद भाषण खूप गाजले. ज्या लोकांची स्थिती गुलामापेक्षा वाईट आहे अशा भारतातील 1/5 लोकांची घराणी मी तुमच्या पुढे ठेवतो. भारतातील सरकार लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य असावे. ब्रिटिश येण्याआधी अस्पृश्यतांना विहिरीवर पाणी भरणे, मंदिरात प्रवेश नसे. 125 वर्षे लोटली गेली तरी आमची दुःख दूर झाली नाही. आम्ही सरकार काय कामाचे, असे सरकार काय कामाचे, असा परखड सवाल केल्यावर ब्रिटिश प्रतिनिधी अस्वस्थ झाले व तुम्ही ठरवावे, हिंदू लोकांनी ऐकावे असं काही नाही, लोकांची संगती आवश्यक आहे. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचीही बाजू मांडली. भारतीय जमीनदार शेतकरी वर्गाची पिळवणूक करतात, भांडवलदार कामगारांना अपुरे वेतन देतात. कायद्यात सुधारणा करण्याचा अधिकार सरकारच्या हातात आहे, पण प्रजेच्या विरोधाच्या भीती आहे. हे मत त्यांनी निर्भयपणे मांडले. ते म्हणाले, आम्हाला असे सरकार हवे जे देशाचे खरे हित साधेल व सामाजिक आर्थिक प्रश्न कोणाच्या राग लोभाची पर्वा न करता सोडवेल. असं आम्हाला सरकार पाहिजे. सैन्य भरती करताना त्यांची कार्यक्षमता व पात्रता लक्षात घ्यावी. या भाषणाबद्दल सर्व प्रतिनिधींनी त्यांचे आभार मानले. ब्रिटिश पंतप्रधान मॅकडॉनल्ड यांनी परिषदेचा उपसंहार करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे कौतुक केले. संडे कॉस्निकने असा अभिप्राय दिला, या भाषणात इतके भारदस्त व सूत्रबद्ध भाषण कोणाचेही झालेले नाही. भीम पराक्रमाने बडोद्याचे नरेश खुश झाले. त्यांनी हिंदुस्थानाची भावी राज्यघटना व अस्पृश्य निवारणाची योजना असा एक जाहीरनामा तयार करून ते बाबांच्या परिषदेसमोर सादर केला. त्यामध्ये 10 वर्षे स्वतंत्र मतदान
पद्धतीने व संयुक्त मतदान पद्धतीने राखीव जागेसाठी व्यवस्थेनुसार आपली प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार अस्पृश्यांना द्यावा अशी मागणी केली. सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांची योग्य भरती करण्यासाठी व लोकसेवा आयोग सायमन कमिशन पुढे साक्ष भारतातील राजकीय परिस्थितीचे निरीक्षण करायचे करिता 1928 मध्ये सायमन कमिशन आले. त्यांच्या मदतीसाठी समिती नेमली. त्यात बाबासाहेबांना त्यामुळे ज्या साक्ष दिल्यामुळे हे लोक बाबासाहेबांना ब्रिटिशाचे बगलबच्चे म्हणत असेल. सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक होते. सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक असताना विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्यावर काय केला? बहिष्कार टाकला. केवळ बाबासाहेबांनी साक्ष दिल्यामुळे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचे कार्य हे खूप अमोल असं आहे. आणि असा व्यक्ती असं जन्माला येणार नाही असे आपले बाबासाहेब होऊन गेले. करुणावान, प्रज्ञावान असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल मला आज येथे ऐकून घेतलं तुम्ही सर्वांनी. तर मी सर्वांची खूप आभारी आहे. तसेच आपले बालेराव यांचे देखील मी आभारी आहे. आणि सम्यक संकल्प परिवार यांचे देखील मी आभारी आहे. सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे पुण्यानुमोदन करते आणि माझे 2 शब्द इथंच संपवते. जय हिंद.